वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण तिसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकापर्यंत आणि 6व्या ओवीपासूनचं चिंतन आज घेणार आहोत, ज्याच्यामध्ये अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये कर्मसिद्धांत आणि सांख्यशास्त्र या दोन्ही विचारांमध्ये अडकलेला अर्जुन आपल्या मनातली शंका भगवंताच्या समोर बोलून दाखवतोय, ज्याच्यामधून अर्जुन हा कर्ममार्गी आहे, परंतु कर्ममार्गी असलेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सुरुवातीलाच सांख्ययोग सांगितला, जो की आत्मबोध केंद्रित अशा प्रकारच्या उपासनेचा मार्ग आहे। तो मार्ग ऐकल्यावर अर्जुन थोडासा आणखी संभ्रमित झाला, कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांख्यशास्त्रामध्ये सांगितलं की जे अंतिम सत्य आहे ते प्रत्येकाला प्राप्तच आहे, आणि स्थितप्रज्ञ पुरुष जो आहे तो त्या आत्मस्थितीला पोहोचल्यावर कर्म अकर्म या दोन्ही परिस्थितीच्या तो पलीकडे पोहोचतो, कर्माच्या बद्दल तो निष्क्रिय बनतो। हे वर्णन ऐकल्यावर अर्जुनानं तेवढाच मुद्दा आपल्या मनामध्ये ठेवला आणि त्या दृष्टीनं तो भगवंताला विचारायला लागला की देवा, जर कर्मापेक्षा ज्ञानमार्ग श्रेष्ठ असेल, ज्ञानमार्गामध्ये कर्ममार्ग निष्क्रिय होऊन जात असेल, समर्पित होऊन जात असेल, शून्य बनून जात असेल, तर मग तू मला घोर अशा पापाच्या कर्मामध्ये म्हणजेच युद्ध करण्यामध्ये का प्रवृत्त करत आहेस? मला या कर्मापेक्षा ज्ञानमार्ग श्रेष्ठ वाटतोय, आणि तुझंही जर तेच म्हणणं असेल तर मला तू याच्यातून बाहेर काढून कर्ममार्ग का करायला सांगतोयस? या प्रकारची शंका अर्जुनानं उपस्थित केली। पुढं अर्जुन आपल्या या मनोवस्थेचं आणखी एक वेगळं अंग, एक वेगळी बाजू पुढच्या या दुसऱ्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये स्पष्ट करतोय, ज्यात अर्जुन म्हणतोय, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमान्युयाम। अर्थात तुझ्या या दुट्टप्पी भाषणाने जणू काही तू मला मोहात पाडित आहेस, तरी ज्याच्या योगाने माझे कल्याण होईल असे एकच मला सांग। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी दोन मार्ग अर्जुनाच्या समोर सांगितले। पहिला कर्ममार्ग सांगितला, तू कर्म करणं महत्त्वाचं आहे आणि तू युद्ध कर, असं थोडक्यात भगवंतानं सांगितलं। तिथं कर्ममार्गाचं निरूपण थोडक्यात भगवंतानं केलं। नंतर बोलत बोलत भगवंतानं स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं सांगितली, त्याच्याबद्दल अर्जुनाच्या मनात कुतूहल निर्माण झालं आणि ती लक्षणं विस्तारानं सांगण्याची विनंती अर्जुनानं केली, आणि भगवंतानं ती विस्तारानं सांगितली, आणि ती सांगत सांगत सांख्यशास्त्राचं पूर्ण निरूपण भगवंतानं केलं। आता अर्जुनाच्या पुढं प्रश्न निर्माण झाला, अर्जुन आधीच मोहात पडलेला आहे, आणि मोहात पडलेल्या माणसाला आपण कितीही चांगलं काही ज्ञान द्यावं तर त्याला ते आणखी मोहात पाडणारच वाटतं। जसं दलदलीत सापडलेला माणूस जसे जसे प्रयत्न करेल तसा तो अधिकाधिक दलदलीमध्ये फसत जातो, अगदी त्या पद्धतीनं मोहात सापडलेल्या माणसाला पारमार्थिक आध्यात्मिक उपदेश जरी केला तरी तो माणूस अध्यात्मातून सावरण्याऐवजी अधिकाधिक प्रपंचामध्ये गुरफटण्याची शक्यता असते। कारण जोपर्यंत आपण समोरच्याचं ऐकताना रिकामा भाव घेऊन जात नाही, रिकामं मन घेऊन जात नाही, तोपर्यंत समोरच्याच्या उपदेशाचा आपल्यावर तितकासा परिणाम होत नाही। म्हणून जेव्हा उपदेश आपण ऐकतो तेव्हा आपण कोरी पाटी होऊन ते ऐकायला हवं। आपली पाटी जर कोरी नसेल, मनाची पाटी कोरी नसेल, मनामध्ये आधीच काहीतरी लिहिलंय, मनात आधीच काहीतरी ठरलंय, आधीच कोणत्या तरी विचारांनी मनामध्ये पक्की जागा केलेली असेल, तर अशा पक्क्या विचाराच्या माणसाच्या समोर काहीही सांगितलं गेलं तरी तो त्या सगळ्या उपदेशाचा अर्थ आपल्या सोयीप्रमाणे घेतो। त्याचा जो ठरलेला विचार आहे, त्याचा जो ठरलेला जीवनमार्ग आहे,
त्या जीवन मार्गाला अनुकूल होईल अशाच गोष्टी तो त्याच्यामधून निवडत असतो. याच्यामध्ये उपदेशकाची कोणतीही चूक नसते. अगदी हे अर्जुनाच्याच बाबतीत झालंय असं नाही. आपण संबंध जगातल्या विचारवंतांचा विचार केला तर सगळे विचारवंत आपल्या विचारांच्या अनुकूलच आध्यात्मिक उपदेश स्वीकारताना दिसतात. अगदी भारतीय परिप्रेक्षात याचा थोडासा विचार करू. भारतीय तत्वज्ञानामध्ये आस्तिक, नास्तिक, पौराणिक, वैदिक, अवैदिक, प्रतिगामी, पुरोगामी अशा सगळ्या प्रकारचे विचार सांगितलेले आहेत. भारतीय दर्शनशास्त्राचा जर सूक्ष्म अभ्यास केला आपण तर आपल्याला या दर्शनशास्त्रामध्ये दर्शनकारांनी सगळ्या प्रकारची तत्वज्ञानं, सगळ्या प्रकारचे विचार सांगितलेले आपल्याला दिसतात. वेदांमध्ये, पुराणांमध्ये सुद्धा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे विषय सांगितले गेलेले आहेत. नंतरच्या काळातले जेवढे काही विचारवंत जन्माला आले त्या प्रत्येक विचारवंतानं आपल्या विचाराच्या पुष्टीसाठी दर्शनशास्त्राचा, वेदांचा, उपनिषदांचा वापर केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून प्रत्येक तत्वज्ञ आपल्या मताच्या पुष्टीसाठी जी उदाहरणं घेतो, आपल्या मताच्या पुष्टीसाठी जे पुरावे घेतो, ते पुरावे त्यांना कुठंतरी प्राचीन साहित्यामधून उचललेले आहेत. ज्या बुद्धिवादी लोकांमध्ये वावरण्याचा मला अनुभव आहे त्या मर्यादित अनुभवाच्या आधारावर मी इतकं निश्चितपणे सांगू शकतो की प्रत्येक अभ्यासू विचारवंत, मग तो किती जरी आधुनिक असला, किती जरी पुरोगामी असला, तरी तो आपल्या विचाराचं मूळ हे प्राचीन कोण्यातरी शास्त्रामध्ये सांगतो. अगदी प्रतिगामी विचार मांडणाऱ्या अलीकडच्या काळातल्या म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर ही जी आपण विचारवंतांची त्रिसूत्री मांडतो, यांच्याही आधुनिक विचारांमध्ये कुण्यातरी प्राचीन दार्शनिकाचं मूळ आपल्याला बघायला मिळू शकतं. म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या विचारांमध्ये जे आदर्श मानलेले आहेत, ज्यांना गुरुस्थानी मानलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा चार्वाक किंवा कबीर यांना त्यांनी गुरुच्या स्थानी ठेवलेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच काय तर आध्यात्मिक उपदेश करणाऱ्यांनी आध्यात्मिक उपदेश केला, वेगवेगळ्या प्रकारे केला. त्यांना जसा पटला, जसा वाटला तसा त्यांनी तो उपदेश केला. पण आधुनिक काळातले सगळे विचारवंत आपल्या विचाराच्या पुष्टीसाठी ते तत्वज्ञान वापरतात. आता ही गोष्ट चांगली की वाईट या संदर्भात आपण बघत नाही आहोत. आपण जे सत्य आहे, जे वास्तव आहे ते फक्त मांडतोय. याचा एक अर्थ असा होतो की माझे काही एक विचार ठरलेले आहेत, काही एक विचार मी माझ्या जीवनाचं तत्वज्ञान म्हणून स्वीकारलेलं आहे. या तत्वज्ञानाच्या पलीकडचं मी काहीही ग्रहण करणार नाही. ग्रहण तेच करेल जे माझ्या विचाराला पोषक ठरेल, माझ्या विचाराला अनुकरणीय ठरेल, माझ्या विचाराचं समर्थन करणारेच विचार मी ग्रहण करेल. अशी प्रत्येक माणसाची मानसिकता ठरलेली असते. आणि अशी जेव्हा आपली मानसिकता ठरलेली असते तेव्हा समोरचा जे काही सांगतोय ते जसंच्या तसं सत्य रूपात किंवा समोरच्याला जसं अपेक्षित आहे त्या रूपात आपण स्वीकारू शकत नाही. कारण आपण आपलं काहीतरी आधीच ठरवून घेतलेलं असतं. म्हणून मी त्या फळ्याचं उदाहरण दिलं. फळ्यावर आधीच काहीतरी लिहिलेलं असेल आणि त्याच्यावर एखाद्या माणसानं नवीन काही अक्षरं लिहायचा प्रयत्न केला तर जुनी अक्षरं सुद्धा पुसली जाण्याची शक्यता असते. नवीनही अक्षरं दिसत नाही आणि जुनही मग दिसेन असं होतं. म्हणून जेव्हा आपण एखाद्या ब्रह्मज्ञानी पुरुषाकडे जातो, एखाद्या अधिकारी पुरुषाकडे जातो, एखाद्या चांगल्या तत्वज्ञाकडे जातो, तेव्हा आपण स्वच्छ, निर्मळ, शुद्ध, रिकामं असं मन घेऊन जायला हवं. समोरचा जे काही आपल्याला सांगेल, ज्या काही प्रकारचं मार्गदर्शन करेल ते स्वीकारण्याची आपली मानसिकता पाहिजे. आपली जर तशी मानसिकता नसेल तर मग समोरच्याचा उपदेश आपल्याला आणखी गोंधळात टाकण्याची शक्यता जास्त असते. अर्जुनाचं इथं तेच झालेलं आहे. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत, पण अर्जुनाचं भगवंताच्या सांगण्याकडे लक्षच नाही. भगवंत सांगतायत, तल्लीन होऊन सांगतायत, अर्जुनाच्या हिताचं म्हणून सांगतायत, त्याला योग्य मार्ग सापडावा म्हणून सांगतायत, तो योग्य मार्ग सापडावा अशी अर्जुनाची इच्छा आहे म्हणून सांगतायत, अर्जुन मोहग्रस्त झाला हे मान्य करतोय म्हणून सांगतायत, अर्जुनाचा मोह दूर व्हावा म्हणून सांगतायत. पण अर्जुनानं भगवंताला प्रश्न विचारलेत, पण भगवंताच्या उत्तराला स्वीकारण्यासाठी त्यानं आपलं पात्र रिकामं केलेलं नाही. त्याच्या मनातला मोह,
त्याच्या मनातला पक्का विचार, युद्ध न करण्याचा ठाम निर्णय हा जसाच्या तसा त्याच्या मनामध्ये पक्का आहे. आणि मनातला तो निर्णय पक्का असल्यामुळं अर्जुनाची भगवंताकडून एवढीच अपेक्षा होती की मी जे करायचा निर्णय घेतलेला आहे त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं समर्थन द्यावं. पण भगवंत तर समर्थन देणारच नाहीत, कारण ते समर्थन देणं अर्जुनाच्या हिताचं नाही. आणि अर्जुनाच्या हिताचं नसल्यामुळं समाज व्यवस्थेसाठी सुद्धा ते हिताचं नाही. आणि म्हणून भगवंतानं अर्जुनाला युद्ध करण्याचाच उपदेश केला. आणि युद्ध करण्याचा उपदेश केल्यामुळं अर्जुन आणखीनच गोंधळला, कारण आपल्या निर्णयाचं समर्थन भगवंत करतील अशी अर्जुनाला अपेक्षा होती. पण तसं न करता थेट त्याला युद्ध करण्याची जवळपास आज्ञाच भगवंताने दिली. आणि म्हणून अर्जुन गोंधळात पडला. आणि म्हणून भगवंताचं जे काही तो ऐकतोय ते त्यानं मन लावून ऐकलेलंच नाही, वरवरचं त्यानं ऐकलंय. आणि भगवंतानं जे काही सांगितलंय त्यातलं त्याच्या निर्णयाला अनुकूल ठरेल अशी थोडीशी फट त्याला दिसलेली आहे, थोडीशी सांद त्याला दिसलेली आहे. आणि नेमकी ती सांद त्यानं पकडलेली आहे, तेवढी फट त्यानं पकडलेली आहे. फट एवढीच आहे की भगवंतांना बोलताना सांगितलं की स्थितप्रज्ञ पुरुष, स्थितप्रज्ञ महात्मा, आत्मबोधावर स्थिर झालेला महात्मा कर्माबद्दल निष्क्रिय होतो. आता कर्माबद्दल निष्क्रिय होतो, भगवंताच्या सगळ्या सांगण्याचा तो एक छोटासा भाग होता. पण अर्जुनानं तेवढाच पकडला, कारण अर्जुनाच्या मनात तेच होतं. आणि बहुतांश श्रोत्यांचं ऐकणं याच प्रकारचं असतं. ते ऐकतातच याच्याकरता की मी जे स्वीकारलेलं आहे ते कुठे येईल. अगदी मी ओशोंबद्दल खूप वाचतो, ओशोंबद्दल खूप ऐकतो, तसे बरेच तत्वज्ञ मी वाचले. पण ओशोंचं उदाहरण याकरता देतोय मी की ते असे एक वेगळे तत्ववेत्ते आहेत की ज्यांनी जगातल्या सगळ्या धर्मांवर भाष्य केलं. असा वक्ताच मुळात दुर्मिळ आहे की ज्यानं जगातल्या सगळ्या धर्मावर भाष्य करावं. कारण वक्ते आपापल्या धर्मापुरतं, आपापल्या संप्रदायापुरतं आणि आपल्या सांप्रदायिक धार्मिक ग्रंथांपुरतं बोलत असतात. हिंदू धर्मीय अभ्यासक हिंदू धर्मातल्या ग्रंथांची चिकित्सा करतो, तो इतर धर्मग्रंथावर तितकीशी चिकित्सा करत नाही. आणि जर करत असेल तर आपल्या धर्माला ते कसे अनुकूल आहेत याच अर्थानं त्याची चिकित्सा असते. पण ओशोनं तटस्थ चिकित्सा केली. मला मुद्दा हा मांडायचा आहे त्यांच्या संदर्भात उदाहरण म्हणून की प्रत्येक जण ओशोकडे बघताना आपल्याच नजरेनं बघतो. ओशो एखाद्याला का आवडतात तर त्यांनी गीतेवर भाष्य केलं म्हणून आवडतात. एखाद्याला ते का आवडतात, मुहम्मदावर त्यांनी भाष्य केलं म्हणून आवडतात. एखाद्याला का आवडतात तर येशूवर त्यांनी म्हटलं म्हणून. मीरेच्या भक्ताला वाटतं की मीरेवर त्यांनी लिहिलं म्हणून ते त्यांना आवडतात. कबीरांच्या भक्तांना त्यांनी कबीरांवर प्रवचनं दिली म्हणून त्यांना ते आवडतात. गौतम बुद्धांच्या भक्तांना ते का आवडतात तर गौतम बुद्धांवर त्यांनी भाष्य केलं म्हणून आवडतात. शांकर भाष्यांवरही त्यांनी प्रवचने दिली म्हणून जे अद्वैत तत्वज्ञानी आहेत त्यांनाही ओशो आवडायला लागतात. याच्याशिवाय आपले जे षडवक्र अष्टवक्र महागीता जी आहे त्यांच्यावरही त्यांनी लिहिलं. अशा अनेक तत्वज्ञांवर त्यांनी भाष्य केलं. अगदी शांकर म्हणजे योगसूत्रावर, पतंजली योगसूत्रावर ते बोलले. पुन्हा हठयोगांच्या शिव तांडव स्तोत्र वगैरे जे आहेत किंवा तांत्रिक ग्रंथ जे आहेत त्याच्यावरही त्यांनी भाष्य केलं. हे एक उदाहरण देऊन मी याकरता सांगतोय की तत्वज्ञ बोलून जातो, विचारवंत बोलून जातो, महापुरुष, मार्गदर्शक, आत्मज्ञानी पुरुष बोलून मोकळा होतो. ऐकणारे तो जे सांगतोय ते न स्वीकारता त्याच्यातलं मी जे स्वीकारलंय त्याला जे अनुकूल आहे तेवढंच स्वीकारतात आणि इथंच चुकतात. आणि म्हणून तो तत्वज्ञ आपण परिपूर्णपणे स्वीकारू शकत नाही. विवेकानंदांच्याही संदर्भात तेच झालं. विवेकानंदांना पुरोगामीही मानतात, प्रतिगामीही मानतात, पण आपापल्या सोयीनं. स्वामी विवेकानंद म्हणजे काल स्वामी विवेकानंदांची जयंती होती, त्यांचा जन्मदिवस, 164वा जन्मदिवस. आणि त्यानिमित्तानं संबंध जगभर राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. विवेकानंदांवरही दोन्ही प्रकारची लोक भाष्य करताना दिसतात आपल्याला. पण कसं आपल्या विचारांना सहकारी म्हणून ते विवेकानंदांना वापरताना दिसतील.
जे वैदिक आहेत ते आपल्या वैदिक विचारांचं समर्थन करण्यासाठी विवेकानंद वापरतील. जे वैज्ञानिक आहेत, जे विज्ञानवादी दृष्टिकोनाचे आहेत, ते विज्ञानवादी दृष्टिकोनाचं समर्थन करण्यासाठी स्वामी विवेकानंदांना वापरताना दिसतील. अगदी त्यांच्याच संदर्भात असं झालं असं नाही. ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या संदर्भातही तसं झालेलं आपल्याला दिसतं. तुकोबारायांनाही पुरोगामी लोकांनीही स्वीकारलं, प्रतिगामी लोकांनीही स्वीकारलं, पण आपापल्या सोयीनं. तुकोबारायांना सुद्धा वैदिक लोकांनीही स्वीकारलं, अवैदिक लोकांनीही स्वीकारलं, आस्तिकांनीही स्वीकारलं, नास्तिकांनीही स्वीकारलं, पण आपापल्या सोयीनं स्वीकारलं. तुम्हाला आश्चर्याची एक गोष्ट सांगतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची लोक सुद्धा आपल्या विचाराच्या प्रचार प्रसारासाठी संत साहित्याचा वापर करतात, आधार घेतात. माझे बरेच मित्र अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये काम करतात. हे योग्य की अयोग्य याची चर्चा आपण करत नाही आहोत, पण एक सहज स्वाभाविक मानसिकतेवर आपण प्रकाश टाकतोय की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या किंवा विचारांच्या लोकांनी सुद्धा आपल्या उपदेशामध्ये संत साहित्याचा आधार घेतलेला दिसतो. मग ते सुद्धा आपल्या विचाराच्या समर्थनार्थ संतांनी कोणकोणते अभंग, कोणकोणते विचार मांडले ते घेताना दिसतात. अगदी त्यांचे विरोधी असे वैदिक विचारांची लोक सुद्धा तुकोबाराय कसे वैदिक होते, ज्ञानोबाराय कसे वैदिक होते, एकनाथ महाराज कसे वैदिक होते, त्या प्रकारचा विचार घेताना दिसतात. म्हणजे परस्पर विरोधी विचारांची लोक सुद्धा संत, मार्गदर्शक, ऋषीमुनी, आत्मज्ञानी पुरुष, बोधी पुरुष, बुद्ध प्रबुद्ध पुरुष यांच्याकडून ज्ञान घेताना आपल्या विचारांच्या समर्थनाचं जे आहे ते स्वीकारताना दिसतात. ही एक सहज स्वाभाविक मानसिकता आहे. अर्जुनाची मानसिकता ही तीच आहे. पण दुर्दैव असं आहे की जेव्हा आपण अशी मानसिकता घेऊन एखादा महापुरुष स्वीकारतो तेव्हा तो महापुरुष जसाच्या तसा आपल्याला कळत नाही. त्याचं एक विशिष्ट अंग फक्त आपल्याला कळायला लागतं, पटायला लागतं, आवडायला लागतं. पण आपल्याला न आवडणारं, न पटणारं बरंचसं अंग त्या महापुरुषाच्या त्या व्यक्तिमत्वामध्ये दडलेलं असतं. सूर्य प्रचंड आहे, त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. आपण आपल्या मर्यादेप्रमाणे विशिष्टच पैलू स्वीकारत असतो. तुकोबारायांच्या समीक्षेचा जर अभ्यास केला, मी बरीच तुकोबारायांच्या वरची जी आधुनिक समीक्षा आहे ती बरीचशी वाचली. म्हणजे तो विषय खूप मोठा होईल, पण थोडक्यात सांगता येईल. तुकोबारायांच्या समीक्षा करणाऱ्यांचा आधुनिक काळातला मोठा वर्ग आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या तुकोबारायांच्या अनुयायांमध्ये, तुकोबारायांना मानणाऱ्यांमध्ये अनेक असे विचारवंत आहेत जे परस्पराच्या विरोधी आहेत. त्यांचं एकमेकांशी वैचारिकदृष्ट्या अजिबात पटत नाही, पण तुकोबारायांवर त्यांची सारखीच निष्ठा आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की तुकोबाराय आस्तिकालाही परिपूर्ण कळणार नाहीत, नास्तिकालाही परिपूर्ण कळणार नाहीत, वैदिकालाही परिपूर्ण कळणार नाहीत, अवैदिकालाही परिपूर्ण कळणार नाहीत, पुरोगाम्यालाही कळणार नाहीत, प्रतिगाम्यालाही कळणार नाहीत. तुकोबाराय, ज्ञानोबाराय, कोणताही संत, कोणताही महापुरुष, कोणताही आत्मबोधी महात्मा तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यांच्याकडं मोकळ्या मनानं जावं लागेल, कोरं कागद घेऊन जावं लागेल. आणि अशा कोऱ्या मनानं जर तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर त्यांचा प्रत्येक शब्द जसाच्या तसा तुमच्या मनपटलावर उमटेल. नाहीतर अर्जुनाची जी स्थिती झाली तीच तुमची स्थिती होईल. अर्जुनही तेच करतोय. भगवंतानं 100 मार्गानं स्थितप्रज्ञाचं वर्णन केलं, पण अर्जुनाला त्याच्या अवस्थेला अनुकूल असा एक मुद्दा सापडला. तोही मुद्दा चुकीचा आहे, त्याचा तो बघण्याचा दृष्टिकोनही चुकीचा आहे. पण अर्जुनानं तेवढाच मुद्दा पकडलाय. अर्जुन म्हणतो, देवा तुझ्या दुटप्पी भाषणामुळे मी मोहित झालेलो आहे. पकडला कोणता मुद्दा? स्थितप्रज्ञ महापुरुष जो आहे तो कर्माबद्दल नैष्कर्म्य झालेला असतो. मग मी नैष्कर्म्यच होण्याचं सांगतोय. तेवढाच मुद्दा पकडून अर्जुन आपली अवस्था भगवंतापुढं आणखी स्पष्ट करतोय आणि देवाला सांगतोय की देवा मला 2 मार्ग सांगू नको, कोणतं तरी एकच सांग जे मला करता येण्यासारखं आहे. आता या श्लोकाचं माऊली काय वर्णन करतायत बघूयात. माऊली म्हणतायत, देवा तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेणती काय करावे, आता संपले म्हणपा आघावे विवेकाचे. अर्थात देवा तूच जर असे संशयास्पद बोलू लागलास तर आमच्यासारख्या अज्ञानी जीवांनी काय करावे. आता सर्व विचार संपला असे समजण्याची वेळ आली आहे.
देवा तुवाचे ऐसे बोलावे. देवा तूच जर असं बोलायला लागलास तरी आम्ही नेणती काय करावे. तर मग आम्ही नेणती जे आहोत, अज्ञानी आहोत, न समजणारे आहोत, आम्हाला काहीच कळत नाही. अशा आमच्यासारख्यांनी काय करावे. देवा तुवाचे ऐसे बोलावे. ऐसे म्हणजे कैसे. कधी सांगतोस युद्ध कर म्हणून, कधी सांगतोस मला ज्ञानी पुरुष आवडतो आणि ज्ञानी पुरुष नैष्कर्म्य असतो, मग मी नैष्कर्म्यच झालोय कर्माच्या बद्दल. असं तू संभ्रमित का बोलतोयस. देवा तुवाची ऐसे बोलावे, तूच असं बोलतोयस. तरी आम्ही नेणती अज्ञानी लोकांनी काय करावे. आता संपले म्हणपा आघवे विवेकाचे. देवा आता तू असं म्हण की आता विवेक संपलाय, काय करावं काय करू नये याचा जो विचार व्हायला हवा तो संपलाय. कारण जे करावं असं तू सांगतोयस ते मी आधीच करत होतो, आणि जे तू करू नको म्हणून सांगतोयस ते मी आधीच त्यागलेलं आहे. तू म्हणतोयस युद्ध कर आणि तूच सांगतोयस नैष्कर्म्य अवस्था श्रेष्ठ आहे. मग देवा तू म्हणतोयस ज्ञानी श्रेष्ठ आहे, आणि मी पण कर्माचा त्याग करून ज्ञानी होण्याचीच, आत्मज्ञानी होण्याचीच, विषय त्याग सगळं त्यागून, इंद्रिय निग्रह करून, युद्ध सगळं सोडून जाण्याचीच भाषा करतोय. म्हणून तुझ्या बोलण्यामुळं माझा विवेकच आता हरवलेला आहे, विवेकाचं बोलणंच आता संपलेलं आहे, विवेकाची चर्चाच आता संपलेली आहे असं मला वाटायला लागलंय. हा गा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंशू तो कैसा, आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. अर्थात अरे याला जर उपदेश म्हणावयाचा तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण ते कोणते. आता आमची आत्मबोधाची हौस चांगलीच पुरली. अर्जुनाची थोडी उपहासात्मक भाषा आहे. मराठीमध्ये किंवा भाषेमध्ये उपहास आणि उपरोध असे अलंकार आहेत. थोडीशी उपहास आणि उपरोधाची भाषा भगवंताच्या समोर अर्जुन बोलायला लागलाय. माऊलींनी खूप सुंदर पद्धतीनं ते अर्जुनाचं मन या ओव्यांमधून पकडलंय. अर्जुन म्हणतो देवा हा गा उपदेश जरी ऐसा. अर्जुना जर असा उपदेश असेल, देवा असा जर उपदेश असेल, मार्गदर्शक असा जर तुझ्यासारखा उपदेश करत असेल तरी अपभ्रंशू तो कैसा. मग भ्रममूलक बोलणं तरी काय वेगळं असतं. कारण भगवंताचं बोलणं अर्जुनाला भ्रममूलक वाटायला लागलंय, भ्रम निर्माण करणारं बोलणं वाटायला लागलंय. मग देवा उपदेश जर तुझ्या बोलण्याला उपदेश म्हणावं तर भ्रम निर्माण करणारं बोलणं दुसरं काय असू शकतं. म्हणजे देवाच्या उपदेशाला अप्रत्यक्षरित्या भ्रममूलक बोलणं, भ्रम वाढवणारं बोलणं असं अर्जुन म्हणायला लागलाय. असा उलटा आरोप अर्जुन भगवंतावर करायला लागलाय. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. आता पुरला म्हणजे पूर्ण झाला, आम्हा दिवसा म्हणजे हुरूप आत्मबोधाचा. आता आम्हाला जो काही आत्मबोधाचा हुरूप आलेला होता तो सगळाच संपला. आत्मज्ञान मिळेल, आत्मज्ञान कळेल, सत्य जे आहे ते प्राप्त होईल, सत्य जे आहे त्याचं ज्ञान होईल, या आशेनं मी तुला प्रश्न विचारले, त्या आशेनं मी तुला बोललो, आणि तू असं काही मला बोललायस की त्याच्यामुळं माझा सगळा हुरूपच आत्मबोधाचा निघून गेलेला आहे. म्हणजे असं म्हणतो ना की उत्साहावर पाणी पडलं तसं तू केलंयस. आत्मबोधाचा उत्साह माझ्या मनात निर्माण झाला होता. दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं विचारताना अर्जुन अतिशय उत्साही झाला होता. आपल्याला काहीतरी भव्य दिव्य ऐकायला मिळणार आहे असं अर्जुनाला वाटत होतं, आणि तसंच भगवंतानं सांगितलं सुद्धा. पण अर्जुनाच्या मनात भ्रम असल्यामुळं त्याला तोच भ्रम समोरच्यात दिसायला लागला. आपला जसा चष्मा असतो तसं जग दिसत असतं. आता आपण जे विवेचन केलं ते विवेचन याचंच उदाहरण आहे, याचंच स्पष्टीकरण आहे. ज्या प्रकारचा तुम्ही चष्मा घातलेला असेल त्याच प्रकारचं तुम्हाला समोरचं सगळं जग दिसतं. संत साहित्याकडं श्रद्धेनं बघणारी ही लोक आहेत, तर्कानंही बघणारी लोक आहेत. तुम्ही संतांच्या जीवनाकडं तर्कानं बघाल तर तुम्हाला तिथं काहीच सापडणार नाही. कारण संत चरित्रामध्ये जे घडतं ते तर्काला
घासून बघायचा प्रयत्न केला की तिथं तुम्हाला काहीच सापडणार नाही. श्रद्धेनं बघितलं तर सगळं काही सापडेल. एखाद्या महापुरुषाच्या समाधीवर डोकं टेकवलं तर श्रद्धावानाला प्रत्यक्ष त्या महापुरुषाच्या चरणाला स्पर्श करत असल्याची अनुभूती येईल. आणि तुम्ही तर्क डोळ्यासमोर ठेवून कोणत्या दगडाची पादुका बनवलेल्या आहेत, संगमरवरी आहेत का कोणता काळा दगड वापरलेला आहे का साधा दगड वापरला आहे, कोणत्या माणसाकडून आकार पादुकांना केलाय, कशा प्रकारचे पाय, त्याची उंची काय दिली असेल, लांबी काय दिली असेल वगैरे वगैरेची चर्चा करत बसलात, तर्क वापरत बसलात तर तुम्हाला ती अनुभूती येणार नाही. तुमच्यासाठी तर तो दगडच असेल. तुम्ही कोणत्या चष्म्यातून तिकडे बघताय याच्यावरती तुम्हाला येणारी अनुभूती अवलंबून आहे. त्या समोरच्या त्याला तुम्ही दगड म्हणा किंवा पादुका म्हणा, त्यांचा त्याच्यावर काहीही संबंध नाही. सत्य कसं आहे तर सत्य फक्त आहे, पण त्याचा अनुभव जो जसा घेईल तसा त्याला मिळत असतो. सूर्य फक्त आहे, पण त्या सूर्याकडून कुणी चार्ज होत आहे, त्या सूर्याकडून कुणी उजेड म्हणून त्याचा वापर करते, पिकं स्वतःच्या वाढीसाठी त्या सूर्याचा उपयोग करतात, समुद्र बाष्पीभवनासाठी त्याचा वापर करतो. प्रत्येक जण आपापल्या सोयीनं सूर्याचा वापर करत असतो, पण सूर्य यांनी कुणीतरी माझा वापर करावा म्हणून जळत नाही, तळपत नाही. तसं अर्जुनाला भगवंतानं जो उपदेश केला तो फक्त केला, पण अर्जुनानं त्याच्यातून काय घेतलं तर भ्रम घेतला. कारण अर्जुनाच्या मनात भ्रम होता म्हणून अर्जुनानं भ्रम घेतला. तुम्ही तेच घ्याल जे तुमच्याकडे आहे, तुम्ही तेच घ्याल जे तुमच्याकडे आहे. देणाऱ्यानं सोनं जरी दिलं तरी घरी जाईपर्यंत त्या सोन्याचाही कोळसा होईल असं तुमचं भाग्य, तुमचं प्रारब्ध, तुमची अवस्था, तुमची स्थिती, दशा असू शकते. आणि म्हणून भगवंतानं जरी काही चांगलं सांगितलेलं असलं तरी अर्जुनाच्या मनात मात्र भ्रम असल्यामुळं अर्जुन म्हणायला लागलाय की देवा, तुमच्या बोलण्यामुळं आत्मबोधाचा माझा जो काही हुरूप होता तोच निघून गेला, तोच पूर्ण झाला. आता आत्मबोध मिळवण्यासाठी वेगळं काही ऐकावंसच वाटत नाही, तशी काही आता इच्छाच राहिली नाही. पुढं अर्जुन म्हणतोय बघा, वैद्यू पथ्य वारुनी जाये, मग जरी आपणची विषसूये, तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज. अर्थात वैद्य पथ्य सांगून आपणच जर त्यात औषधात विष घालू लागला तर तो रोगी कसा जगेल सांग बरे. देवा, एखाद्या रोगी माणसानं वैद्याकडे जावं आणि त्या वैद्यानं म्हणजे डॉक्टरनं औषध द्यावं आणि त्या औषधातच त्यानं विष कालवावं आणि विष कालवलेलं औषध रोग्याला द्यावं, तर त्या रोगी माणसाचा रोग जाईल का देवा? त्याचा रोग बरा होण्याच्या ऐवजी तो जीवानिशी निघून जाईल, मरून जाईल. मग असं तुम्ही का करताय? अशा प्रकारची भाषा अर्जुन बोलायला लागलाय. देवानं सांख्यशास्त्र तर सांगितलं, पण अर्जुनाचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये देवानं भ्रम टाकला, गोंधळ निर्माण होईल अशा प्रकारे ते सांगितलं. अशी अर्जुनाची एक शंका आहे. भलेही अर्जुनाची शंका आहे, पण तो ती शंका प्रामाणिकपणे बोलून दाखवतोय, हे महत्वाचं आहे. अनेक जणांच्या मनात शंका बऱ्याच असतात, पण त्या दूर होतील की नाही म्हणून, किंवा विचारलं तर 4 लोकात फजिती होईल म्हणून, किंवा आपण ही शंका बोलून दाखवली तर समोरच्याला आपल्याबद्दल काय वाटेल म्हणून, कारण काही असो. आणि माणूस मनात शंका तशीच ठेवतो. काही लोकांचं आयुष्य संपून जातं, ती शंका तशीच मनात राहून जाते. शंका मनात आली की ती विचारायला पाहिजे मन मोकळेपणानं. ती पूर्ण होईल न होईल हा नंतरचा विषय. कदाचित तुमच्या शंकेचं योग्य समाधान देणारा माणूस तुमच्या जवळ असू शकतो, पण तुम्ही मनामध्ये शंका धरल्यामुळं तुमची ती शंका तशीच राहून जाते. ती शंका योग्य माणसासमोर जर व्यक्त केली तर कदाचित तिथल्या तिथं त्याचं समाधान मिळू शकतं. आणि म्हणून माणसानं आपल्या मनात आलेल्या शंका, आलेले प्रश्न मोकळेपणानं मांडावेत, ते मनातल्या मनात ठेवू नयेत. अर्जुन त्या बाबतीत चांगला आहे
की अर्जुन आपल्या मनात आलेले प्रश्न, आपल्या मनातल्या शंका लपून ठेवत नाहीये. देवाला काय वाटेल, देव आपल्याबद्दल काय विचार करेल, असा प्रश्न अर्जुनाच्या मनात येत नाही. ही चांगली गोष्ट आहे. जर अर्जुनाची अशी वृत्ती नसती तर गीता जन्माला आली नसती. आपल्या सगळ्यांचं नशीब चांगलं आहे की अर्जुनाची मनोवृत्ती मोकळी आहे. जे मनात येतं ते तो मोकळेपणानं विचारून मोकळा होतो. महाभारतामध्ये खूप सुंदर कथा आहे. कृष्ण चरित्रामध्ये वसुदेव आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये नारदजींना हा प्रश्न विचारतात की नारदजी, माझ्या पोटी जन्माला आलेला श्रीकृष्ण माझा मुलगा, त्याच्या दर्शनानं कित्येकांचा उद्धार झाला, त्याच्या उपदेशानं कित्येकांचा उद्धार झाला, त्याच्या मारण्यानं कित्येकांचा उद्धार झाला, आणि मी बाप असून अजूनही माझा उद्धार झाला नाही. अजूनही माझ्या मनात शंका आहे. लहानपणापासून मी त्याचं देवत्व बघत आलोय. परमात्मा म्हणून त्याचे कित्येक अनुभव मी घेतलेत, पण तरी सुद्धा मनातला बाप काही जात नाही. आणि बाप आड येत असल्यामुळं मला मोकळेपणानं त्याला विचारता येत नाही. त्याच्यापुढं शरणागती पत्करता येत नाही. त्याला गुरु म्हणून स्वीकारता येत नाही. काय करू? आता तर आयुष्य संपायला आलंय. आता जर प्रश्न विचारला नाही, आता जर मनातलं हे शल्य बाहेर काढलं नाही, तर या शल्यासहित मी मरेल. काहीतरी करा. नारदाने सांगितलं, एकच करा, तो माझा पुत्र आहे हा भाव काढून टाका, तटस्थ व्हा. तो तुमचा मुलगा नसता तर तुम्ही काय केलं असतं ते करा. श्रीमद भागवतामध्ये शुकदेवांनी या प्रसंगाचं खूप सुंदर वर्णन केलंय. ऐकण्यासारखा प्रसंग आहे. मुळात जाऊ. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा घरी आल्यानंतर वसुदेवजींनी त्यांना बोलून घेतलं आणि श्रीकृष्णाला सांगितलं, मी आज तुला बाप म्हणून बोलवलेलं नाही, तुझा एक भक्त म्हणून, तुझा एक शिष्य म्हणून तुला बोलवलंय. माझ्या उद्धाराचा मार्ग सांग. मी कोण आहे, माझ्यासाठी उद्धाराचा मार्ग कोणता, सत्य काय ते मला सांग. आणि भगवंतांनी सांगितलं आणि शंका संपली. पण त्या काही मिनिटापुरती, काही तासापुरती शंका, त्या शंकेचं शल्य, त्या शंकेचं दुःख, तो भ्रम संभ्रम घेऊन आयुष्यभर वसुदेव जगत राहिले. म्हणून माणसानं मोकळं झालं पाहिजे. कपिल मुनींच्या आईनं ते लवकर स्वीकारलं. कपिल मुनींच्या आईला कळलं की हे माझ्या पोटी जरी लेकरू जन्माला आलं असलं तरी हे दिव्य आहे. याच्या आकाराला मी जन्म दिलाय, पण याचं मूळ निराकार रूप वेगळं आहे. आणि म्हणून कपिल मुनींच्या आईंनी शिष्यत्व स्वीकारून कपिल मुनींनाच गुरु मानलं. अर्जुन तसा आहे, मोकळ्या मनाचा आहे. जे मनात येतं ते बिनधास्त निसंशयपणे जसाच्या तसं देवाला बोलून मोकळं होतो. मग देवाला त्याचा राग येवो काय हो, पण मनात तो काही ठेवत नाही. देवाबद्दल काही वाईट बोलावंसं वाटलं तरी तो मन मोकळेपणानं बोलतो. देवाला तो लाज वाटत नाही का असंही बोलला माग. देवा हे असं पहिल्याच तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनच बोलला, देवा हे सांगायला तुला लाज नाही वाटत असलं काही मला. आताही तशीच भाषा तो वापरतोय. देवा हे असं भ्रमात टाकणारं तू मला जे काही बोलतोयस हे चुकीचं आहे. एखाद्या माणसानं डॉक्टरकडे जावं आणि त्या डॉक्टरनं विष टाकून औषध द्यावं तसं तू मला करतोयस. अर्जुनाच्या मनात जे जे काही येतंय अर्जुन स्पष्ट मोकळेपणानं बोलतोय. जैसे आंधळे सुई जे आव्हाटा, का माझवन दिजे मरकटा, तैसा उपदेशू हा गोमटा ओढवला आम्हा. अर्थात आंधळ्याला आडमार्गाला लावावे किंवा माकडाला कैफ आणावा, त्याप्रमाणे हा तुझा उपदेश आम्हाला चांगला लाभला. पुन्हा उपहास. एखाद्या रुग्णानं डॉक्टरकडे जावं आणि डॉक्टरनं औषधामध्येच विष कालवावं, तसा तुझा उपदेश आहे. दुसरं उदाहरण अर्जुन देतोय बघा. जैसे आंधळे सुई जे आवाठा, ज्याप्रमाणे एखाद्या आंधळ्या माणसानं सुई जे म्हणजे लावावे, आव्हाटा म्हणजे आडवाटेला,
एखाद्या आंधळ्या माणसानं एखाद्या डोळस माणसाला रस्ता विचारावा, तर डोळस माणसानं काय करायला पाहिजे? त्या आंधळ्या माणसाला जो सरळ रस्ता आहे तो दाखवायला पाहिजे. पण तसं न करता त्या डोळस माणसानं त्या आंधळ्या माणसाला आडमार्गाला कुठंतरी नेऊन टाकावं, की जिथं मार्गच नाही, रस्ताच नाही, अशा ठिकाणी नेऊन सोडून टाक. त्या आंधळ्या माणसाची काय स्थिती होईल बघा. अर्जुनाचे आरोप बघा, किती गंभीर आरोप करतोय तो भगवंतावर, पण मोकळ्या मनानं करतोय. जिथं मन मोकळं असतं तिथं असे आरोपही मनामध्ये राग निर्माण करत नाहीत. अर्जुनाच्या या बोलण्याचं देवाला वाईट वाटलेलं नाही, राग आलेला नाही. आधी अर्जुन बोललाय तरी देव त्याच्यावर रागावलेत असं नाही झालेलं. भगवंताला उलट कौतुक वाटतंय की तो मोकळेपणानं सगळं बोलतोय, सगळं सांगतोय, मनात किंवा पोटात तरी किमान काही ठेवून घेत नाहीये. देवा, आंधळ्या माणसाला रस्ता विचारल्यावर डोळस माणसानं त्याला आडमार्गाला टाकून द्यावं, तसं तू मला करतोयस. मी तुला युद्ध करू नये या निर्णयापर्यंत मी आलो हे सांगतोय, आणि तू मला सांख्यशास्त्र, कर्ममार्ग यांच्यामध्ये कुठंतरी नेऊन सोडले. मला या दोघातलं काहीच सापडत नाहीये. पुढचं एक उदाहरण तिसरा अर्जुन देतोय, का माजवन दिजे मरकटा. माजवन शब्दाचा अर्थ होतो मादक पदार्थ. माकडाला दारू पाजली. माकड आधीच चंचल असतं, माकड आधीच स्थिर नसतं, माकडाचं आधीच काही ठरलेलं नसतं. जे ज्या वेळेला मनात येईल तसं माकड करत असतं. म्हणून मनाला अनेकदा माकडाची उपमा दिली जाते. मन माकडासारखं असतं, आणि त्यातल्या त्या माकडाला जर दारू पाजली तर का माजवन दिजे मरकटा. माकडाला दारू पाजल्यावर माकड कसं करेल? इकडं तिकडं पळेल, सैरा वैरा धावेल. अरे देवा, तुझं बोलणं तसं वाटायला लागलंय. मी आधीच माकडासारखा चंचल आहे, आधीच मी मोहित झालेलो आहे, आधीच मला सत्य काय ते दिसत नाहीये, आधीच मला काय करावं काय करू नये सुचत नाही. अशा वेळी तू असा काही उपदेश करतोयस की त्या तुझ्या उपदेशामुळं आणखी वेगवेगळे मार्ग समोर येत आहेत. पुन्हा त्यातलं काय करावं काय करू नये हे समजत नाहीये. असं तू देवा मला बोलायला लागलायस. तैसा उपदेशो हा गोमटा ओढवला आम्हा. अगदी तसाच उपदेश देवा तू मला करायला लागलायस, तसंच काहीतरी तू मला सांगायला लागलायस. मी आधीची काही नेणे वरी कवळिलो मोहे येणे. श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुवा. अर्थात मला अगोदरच काही समजत नाही, शिवाय मी मोहाने ग्रस्त झालो आहे, म्हणून तर तुला सारासार विचारला. मी आधीची काही नेणे. अरे देवा, मी आधीच मला काही समजत नाहीये, आधीच मला काही कळत नाहीये. समोर युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, समोर बाणाचा शस्त्रास्त्रांचा वर्षाव सुरू झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मला सगळे माझीच लोक दिसायला लागलेत. मामा, काका, गुरु, बंधू, पुत्र, पौत्र, नातेवाईक, भाऊकी हे सगळे दिसायला लागलेत. आणि म्हणून युद्ध न करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. आणि असं परिस्थिती झाल्यामुळं मी आधीची काही नाही, आधीच मला आता काही समजेन असं झाले, कळेन असं झाले. वरी कवळिलो मोहे येणे, आणि त्याच्यात मोह निर्माण झालाय. मोहानं मला कवळून टाकलेलं आहे, मोहानं मी ग्रस्त झालेलो आहे. माझ्या सगळ्या बाजूला मोह मला दिसायला लागला. मग अशा परिस्थितीमध्ये कृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझं. काही समजत नाही, काही सुचत नाही, काय करावं काय करू नये, सत्य काय असत्य काय, योग्य काय अयोग्य काय, नैतिक काय अनैतिक काय, काहीच कळत नाहीये. म्हणून तर तुला प्रश्न विचारलाय. श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझं. मोहानग्रस्त झालोय म्हणून, काही समजत नाही म्हणून मी तुला विवेक विचारला. तव तुझी एक एक नवाई येत उपदेशा माझी गोवाई. तरी अनुसरलिया काही ऐसे कीजे. अर्थात पण तुझे एक एक पाहावे तो आश्चर्यच. तुमच्या उपदेशात सर्व घोटाळाच, तर शरणांगताला असे करावे का. तव तुझी एक एक नवाई. तर बघायला जावं, तुला विवेक विचारायला जावा, तर तुझी एक एक नवनवीनच गोष्ट ऐकायला मिळते. तू काहीतरी वेगळंच सांगायला लागलायस.
तव तुझी एक एक नवाई, येत उपदेशा माझी गोवाई. जो उपदेश तू करायला लागलायस त्या उपदेशामध्ये गोवाई आहे, गोवन आहे, घोटाळा आहे त्याच्यामध्ये सगळा. इथं घोटाळा अर्थ दिलेला असला तरी गोवाई शब्दाचा एक अर्थ असा होतो की गोवणं, कुंतवणं. जसा भोवरा असतो बघा, एखाद्या माणसाला पोहता येत नाहीये किंवा चांगला पोहता येणारा माणूस आहे, पण पाण्यात वादळ निर्माण झाल्यामुळं त्याला आता कसं पोहावं हेच तो विसरलाय, हातपाय कसे हलवायचे हेच तो विसरलाय. आणि अशा परिस्थितीत भोवरा आलाय. मग तो भोवरा तर त्याला आणखीनच त्या भोवऱ्यामध्ये गुंतवून टाकतो. तसं अर्जुन सांगतो, देवा युद्ध न करावं हे ठाम आहे, पण युद्ध करावं असं तुझं सांगणं आहे. युद्ध करण्यासाठी मी इथं आलो पण आहे. मग आता या परिस्थितीत युद्ध करावं की करू नये अशी परिस्थिती आहे. अशा वेळी हातातला गांडीव धनुष्य गळून पडलाय, म्हणजे लढायचं कसं हेच विसरलोय. त्याचा तुझा उपदेश म्हणजे गोवाई आहे. आणखीनच गोवून टाकणारं, गुंतवून टाकणारं, बंधनात टाकणारं असं घोटाळेबाज तुझं बोलणं मला वाटायला लागले. उपदेशा माझी गोवाई, तरी अनुसरलिया काही ऐसे की जे. देवा तुझं बोलणं मी अनुसरतोय, तू जे बोलतोयस ते मी स्वीकारण्याच्या इच्छेनं विचारलंय. मी तुझा शरणागत आहे, मी तुला शरण आलोय, मी समर्पित झालोय तुझ्या पुढं. आणि समर्पित झालेल्या असं करतात देवा. आंधळ्या माणसानं रस्ता विचारला तर त्याला आडवाटेला सोडतात. रोगी माणसानं औषध विचारल्यावर त्याच्यात विष टाकून देतात. आणि माकडाला दारू पाजतात. त्या माकडाला शांत करायचं सोडून तेव्हा तू सगळं तसंच काहीतरी करायला लागलायस असं अर्जुन म्हणतोय. आम्ही तनु मनु जीवे, तुझ्या बोला ओटंगावे, आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हणू. अर्थात आम्ही शरीराने, मनाने व जीवाने तुझ्या शब्दावर विश्वास ठेवावा, आणि तू जर असे करू लागलास तर संपले म्हणायचे. बघा अर्जुन प्रामाणिकपणे एक गोष्ट बोलतो. मी नेहमी म्हणतो, अर्जुनानं 100 चुका केल्या असतील. अर्जुनाच्या मनात अनेक गहन अशा प्रकारचं अज्ञान असेल, त्याच्या मोहाचं प्रमाण प्रचंड असेल. पण अर्जुनात एक गोष्ट चांगली आहे, आणि ती गोष्ट साधक म्हणून, उपासक म्हणून, भक्त म्हणून आपण स्वीकारायला हवी. ही गोष्ट अध्यात्मात प्रगती करण्यासाठी खूप महत्त्वाची असते. हा अर्जुनाचा गुण खूप चांगला आहे की अर्जुन समर्पित आहे, अर्जुन शरणागत आहे, अर्जुन सरेंडर आहे. ही शरणागत वृत्ती कायम असायला पाहिजे. साधना करताना ही वृत्ती म्हणजे सुरक्षा कवच आहे साधनेचं. साधकाचं, भक्ताचं हे सुरक्षा कवच आहे. हे सुरक्षा कवच भक्तानं, साधकानं, उपासकानं कधीच टाकू नये. ते सुरक्षा कवच म्हणजे शरणागत असणं. प्रत्येक परिस्थितीमध्ये देवावर विश्वास ठेवून, देवावर सर्व भाव ठेवून राहावं. देव परीक्षा सगळ्यांची बघतो, भक्तांची, त्याच्या अनुयायांची तर जास्त बघतो. याच्याकरताच बघतो की हा स्थिर राहील का, असाच राहील का. त्याच्या त्या भावाची तो परीक्षा घेत असतो. खरं तर देवाला माहीत असतं, बापाला माहीत असतं आपल्या लेकरू कोणत्या परिस्थितीत काय निर्णय घेईल, कोणत्या परिस्थितीत कसं वागेल, माहीत असतं बापाला. पण तरी देवालाही तसं माहीत असतं भक्ताबद्दल, तरी मग परीक्षा बघतो. त्याला सवयच आहे, जे त्याला माहीत आहे ते करून बघायची. स्वभावच आहे भगवंताचा तो. पण अर्जुनाचा स्वभाव एक चांगला आहे की अर्जुन शरणागत आहे, आणि ते शरणागत असणं तो मान्यही करतोय. काही लोक शरणागत असतात पण मान्य करत नाहीत. काही लोक देवाला मानतात, 4 लोकांमध्ये मी देवाला मानतो असं सांगत नाहीत. बरीच आमची बुद्धिवादी मंडळी मला अशी भेटतात, दिसतात. त्यांच्या बोलण्या वागण्यातून दिसतं की त्यांना देव वगैरे या गोष्टीवर विश्वास आहे, पण त्यांना ते स्वीकारायला थोडी लाज वाटते. 4 लोकांमध्ये कसं, मग लोक आपल्याला काय म्हणतील, एवढा मी सायंटिस्ट वगैरे वगैरे माझ्या ओळखी,
आणि मी जर असं वागायला लागलो तर लोक माझ्या ज्ञानावर संशय घेतील वगैरे वगैरे. काही जण शरणागत असतात पण स्वीकारत नाहीत. अर्जुनाकडे तोही गुण आहे. अर्जुन शरणागतही आहे आणि तो ते मान्यही करतोय. तो म्हणतोय आम्ही तनु मनु जीवे, देवा तनानं मनानं आणि जीवानं. बघा, भगवंताला देण्यासारख्या 3 गोष्टी आहेत: तन, मन आणि जीव. भगवंताला देण्यासारखं फक्त एवढंच आहे आपल्याकडं. बाकी आपलं काहीही नाही देवाला देण्यासारखं. संपत्ती आपली नाहीच, मान सन्मान आपला नाहीच, घरदार आपलं नाहीच. आपलं जर म्हणण्यासारखं काही असेल तर तन, शरीर. तेही का? आत्मरूपाला हा जीव असल्यामुळं हा जीव जोपर्यंत या शरीरात आहे तोपर्यंत हे शरीर त्याच्या मालकीचं आहे, म्हणजे जीवाच्या मालकीचं आहे. भाड्यानं घेतल्यामुळं का होईल? जसं तुम्ही एखाद्याच्या घरात भाड्यानं राहता तर जेवढा वेळ तुम्ही भाडं भरलंय तेवढा वेळ तुम्ही त्याचे मालक असता. या अर्थानं परिपूर्ण मालक नाही, काही प्रमाणात का होईना तुम्ही त्याचे मालक आहात. आणि जेवढा वेळ तुम्ही भाड्यानं आहात या शरीरात तेवढा वेळ तुम्ही हे शरीर देवाला दिलं तर तुम्ही देवाला काहीतरी दिलं असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही देवाला संपत्ती दिली म्हणजे तुम्ही देवाला काहीतरी दिलं असा त्याचा अर्थ होत नाही. संपत्ती देवाला दिली म्हणजे तुम्ही दिलं असा देव अर्थ घेत नाही. तुम्ही तुमची देण्याची भावना ठीक आहे, पण संपत्ती तुम्ही देवाला दिली म्हणजे तुमची थोडी आहे, ती तुमच्या प्रारब्धानं तुम्हाला दिलेली आहे. माणूस म्हणतो मी कमवलेले पैसे आहेत, कमवलेलं असं काहीच नसतं. कमवलेलं जर असलं असतं तर विशिष्ट श्रम केलेल्या सगळ्यांना तेवढाच त्याचा मोबदला मिळाला असता. एखादा खूप श्रम करूनही त्याला कमी मोबदला मिळतो, एखाद्याला खूप कमी श्रम करूनही बराच मोबदला मिळतो, म्हणजे त्या गोष्टी प्रारब्धाच्या आहेत. म्हणून संपत्ती दिली म्हणजे देवाला काही दिलं असा त्याचा अर्थ नाही. पण शरीरानं सेवा केली म्हणजे देवाला काहीतरी दिलं. कारण भाड्यानं घेतलेलं हे शरीर तुम्ही त्याच्याकरता वापरलं. भाड्यानं तुम्ही घर घेतलं असलं तरी त्याचा वापर कसा करायचा याचा तुम्हाला अधिकार आहे, कारण तुम्ही भाडं भरले. तसं हे शरीर तुम्हाला भाड्यानं मिळालेलं असल्यामुळं या घराचा, या शरीराचा वापर कशासाठी करायचा याचा अधिकार तुम्हाला आहे. आणि याचा वापर जर तुम्ही देवासाठी करत असाल तर ते तुम्ही देवाला दिल्यासारखे. म्हणून तर दुसरं आहे मन, तनाच्या पलीकडची गोष्ट. कारण शेवटी तन हे भाड्यानं घेतलेलं आहे, ते तुमच्या मालकीचं नाही. याच्यापेक्षा काही वरचं द्यावंसं वाटलं तर मन देता येण्यासारखं आहे. पण मन सुद्धा एका अर्थानं भाड्यानं घेतलेलं घरच आहे, थोड्या सूक्ष्म पातळीवरच. पण मन सुद्धा राहण्यासाठी घेतलेलं घरच आहे. या मनानंही तुम्हाला हवं ते करू शकता. पण हे मन तुम्ही देवाला दिलं तर देव ते मोजतो, देव ते गृहीत धरतो. आपल्याला काहीतरी कुणाकडून तरी दिलं गेलंय ह्या भावनेनं तो ते घेतो. म्हणून तन, मन आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्राण, तो मात्र आपला आहे, तो भगवंताचा नाही. कारण जोपर्यंत आपण त्याच्यापासून वेगळे आहोत तोपर्यंत मी म्हणजे तो, मी म्हणजे प्राण, मी म्हणजे आत्मा. आणि हा आत्माही देवाला देणं म्हणजे देव होणं. अर्जुन म्हणतो देवा आम्ही तनु मनु जीवे, तुझी बोला ओटंगावे. ओटंगावे शब्दाचा अर्थ आहे विश्वास ठेवावा. आम्ही तनानं, मनानं आणि प्राणानं तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तू जे बोलशील ते आम्ही केलं, तुझ्या बोलण्यावर आम्ही कधी शंका घेतली नाही. तू जे सांगशील ते आम्ही ऐकतो. आम्ही तनु मनु जीवे, तुझ्या बोला ओटंगावे. आणि तुवाचे ऐसे करावे तरी सरले म्हणे. आणि तुझ्यावर विश्वास ठेवून तुला काहीतरी विचारावं आणि तू जर असं बोलायला लागलास तरी सरलो म्हणे. संपलं मग आता देवा सगळं, तुझ्यासारख्यानंच असं बोलावं तर. आता ऐसिया परी बोधिसी, तरी निके आम्हा करीसी, येत ज्ञानाची आस कायसी, अर्जुन म्हणे. अर्थात आता याच रीतीनं जर तू बोध करत असशील
तर आमचे चांगले कल्याणच करणार. अर्जुन म्हणाला, आता येथे ज्ञान मिळवण्याची आशा कशाची? आता ऐसी परिबोधिसी. देवा, अशाच प्रकारचा जर तुला बोध करायचा असेल, अशाच प्रकारचा उपदेश जर तुला करायचा असेल, तरी निके आम्हा करीसी. अशा बोलण्यातून तू माझं काहीतरी भलं करशील, माझं काहीतरी हित करशील. निक, हितकारक, चांगलं, भलं असं काहीतरी तू आमचं करशील अशा उपदेशातून. तर तुझ्या या अशा बोलण्यामध्ये येथ, या बोलण्यात ज्ञानाची आशा काय असी? अर्जुन म्हणे, त्याच्यामधून ज्ञानाची आशा कशी धरावी देवा? तुझ्या बोलण्यातून ज्ञान वाटतच नाही. ज्ञान तर जाऊ दे, ज्ञानाची आशाही आता उरलेली नाही, ज्ञानाची आशाही आता संपलेली आहे. असं तू देवा मला उपदेश करायला लागलायस, असं तू मला सांगायला लागलायस. परिपूर्ण विश्वास तुझ्यावर टाकावा, आंधळेपणानं तू जे सांगावं ते आम्ही स्वीकारावं. आणि अशा परिस्थितीमध्ये तू आम्हाला अशा प्रकारचा उपदेश करायला लागलायस. आता मला ज्ञानाची आश तरी कशी तुझ्याकडून ठेवू देवा? असं प्रामाणिकपणे अर्जुन बोलतोय. तरी ये जाणीवेचे कीर सरले, परी अनिक एक असे जाहले, जे थिते हे ढहुळले मानस माझे. अर्थात ज्ञानाची हौस तर पुरलीच, पण उलटे एक असे झाले की माझे स्थिर असलेले मन मात्र गोंधळले. बघा, अर्जुन उलट देवाला काय बोलायला लागलाय? थोडीशी मिश्किल भाषा इथं माऊलींनी वापरलेली आहे. उपहास करत करत, उपरोधाकडं टीका करत करत, टोमणे मारत मारत थोड्या मिश्किलतेकडं अर्जुन झुकलाय. माऊलींनी त्या दिशेनं अर्जुनाचं मन म्हणजे व्यक्त केले त्या बाजूला. काय म्हणतोय बघा अर्जुन? तरी ये जाणीवेचे कीर सरले. देवा, तू जे काही मला आतापर्यंत सांगितलेलं आहे, तरी ये जाणीवेचे, जे जाणून घेण्यासारखं होतं, जी जिज्ञासा माझ्या मनात होती, कीर सरली, ती जिज्ञासा आता संपली, पूर्ण झाली. परी आणिक एक असे झाले, आणखी एक गोष्ट तुझ्या या बोलण्यामुळं झाली. कोणती? जे थिते हे ढहुळले मानस माझे. थिते म्हणजे स्थिर असलेले. जे थिते, जे स्थिर होतं माझं मन, ते ढहुळले. म्हणजे पाणी आहे, पाण्यामध्ये काहीतरी माती वगैरे टाकलेली आहे आणि बराच वेळ ते पाणी स्थिर असल्यामुळं सगळी माती जी आहे खाली गेलेली आहे. आणि एकदम कुणीतरी त्याच्यामध्ये ढवळावं, हात फिरवावा, तर ती सगळी माती त्या पूर्ण पाण्यामध्ये पसरावी आणि पाणी पुन्हा गढूळ दिसावं. अगदी तसं माझं झालंय, असं अर्जुन देवाला सांगतोय. तरी ये जाणीवेचे कीर सरले. देवा, आता जाणून घेण्याची इच्छाच संपली. आणखी एक इथं गोष्ट झाली, जे थिते हे ढवळले मानस माझे, जे माझं मन स्थिर होतं ते आता गढूळ झाले. किमान युद्ध करायचं नाही या निर्णयावर तरी मी ठाम होतो, स्थिर होतो. युद्ध करायचं नाही हे मी पक्क मनाशी ठरवलेलं होतं. आता तुझ्या बोलण्यामुळं तेही गढूळ झाले. आता युद्ध करायची माझी ठाम भूमिका राहिली नाही. युद्ध करावंही वाटत नाही, युद्ध न करावं असंही आता वाटत नाही, काय करावं हेही आता काही कळत नाही. असा सगळा संभ्रम तू माझ्या मनात निर्माण केलायस देवा. जे काही स्थिर मन होतं तेही तू आता अस्थिर करून टाकलंय. तेवेची श्रीकृष्ण आहे तुझे, चरित्र काही नेनिजे, जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. अर्थात त्याचबरोबर देवा, तुमचे चरित्र अगम्य आहे. कदाचित या उपदेशाच्या निमित्ताने तू माझे मन पाहतोस की काय कळत नाही. देवा, ज्या अर्धी तू असं वेगळे वेगळे बोलायला लागलास, त्या अर्धी तू माझी परीक्षा पण घेत असशील. कारण श्रीकृष्ण परमात्मा आहेत, ते सगळ्यांची परीक्षा बघतात. तेवेची श्रीकृष्ण आहे तुझे, चरित्र काही नेनिजे. देवा, तुझ्या सगळ्या चरित्राचा पार लागेल, पण आता जे चरित्र तुझं दिसतंय, आत्ताचं जे तुझं वागणं दिसतंय, आत्ताचं जे तुझं बोलणं दिसतंय, चरित्र काही नेनिजे, याचा काही पार लागत नाहीये, कळत नाहीये तू असं का बोलतोयस, का वागतोयस.
जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. येणे मिशे म्हणजे या निमित्तानं, उपदेशाच्या निमित्तानं तू माझं चित्त बघतोयस, माझं मन बघतोयस, असंही असू शकेल देवा. ना तरी झकवू आहासी माते, की तत्वची कथिसी ध्वनिते, हे अवगमिता निरुते जाणवेना. अर्थात अथवा तू आमची फसवणूक करीत आहेस किंवा गूढार्थाने तत्वज्ञान सांगत आहेस, याचा विचार केला असता यातील खरे काहीच कळत नाही. बघा अर्जुन पुढे बोलतोय, ना तरी झकवी तू आहासी माते, किंवा तू मला फसवत पण असशील. भगवंत सगळ्या प्रकारची परीक्षा बघतो. कधी कधी फसवतो, कधी भुलवतो, कधी झुलवतो. त्याच्या लीला अगाध आहेत. कधी कधी हा काय करेल हे बघतो. अशा अगणित लीला भगवंताच्या आहेत. तसं तर तू करत नशील. ना तरी झकवी तू आहासी माते, आम्हाला फसवत तर नाही आहेस तू, की तत्वाची कथीशी ध्वनिते, किंवा तू तत्वच सांगतोयस, जे सत्य तेच तू सांगतोयस, पण ध्वनिते गूढार्थानं सांगतोयस, आणि तो गूढार्थ आम्हाला समजत नाहीये. तू जे सांगतोयस त्याचा आम्ही जो अर्थ लावलाय त्याच्यापेक्षा कदाचित वेगळा अर्थ तुला अपेक्षित असेल. इथं अर्जुन भगवंताच्या बोलण्याचा खरा अर्थ लावतोय. संभ्रमातूनच का होईना, पण थोडा भगवंताच्या बोलण्याच्या जवळ अर्जुन पोहोचलाय. आतापर्यंत जे बोलत होता ते विपरीत अर्थ भगवंताचा तो काढत होता. भगवंताच्या बोलण्याचा उलटा विपरीत अर्थ त्याने काढलाय. पण इथं मात्र तो बोलतोय, अर्जुनाला सत्य जाणवायला लागले. ना तरी झकवू तू आहासी माते, एकतर तो आम्हाला फसवतोयस, इथपर्यंत अर्जुन भगवंताच्या बोलण्याच्या विपरीत अर्थ लावतोय, की तत्वता कथीसी ध्वनिते, तू सत्य सांगतोयस पण गूढार्थानं सांगतोयस. हे अर्जुनाला सत्य जाणवलंय, ते तो इथं बोलतोय. हे अवगमिता निरुते जाणवेना. निरुते, निरुते म्हणजे खरं. खरंच देवा हे मला काही कळत नाहीये. तू काय बोलतोयस? गूढार्थानं बोलतोयस का आम्हाला फसवतोयस, का माझी परीक्षा बघतोयस, माझं मन तू का अस्थिर करतोयस? अशा सगळ्या प्रकारची आपली मनोवस्था अतिशय प्रामाणिकपणे अर्जुन बोलून दाखवतोय. बाकीचं चिंतन आपण उद्याच्या दिवसामध्ये बघूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.